नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. सध्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील मुख्य चौकात लावण्यात आलेला एक फलक नागरिकांमध्ये चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरलाय. कोवाडच्या पोरांची लग्न होत नाहीत का, असा थेट सवाल उपस्थित करत या फलकावर गावातील मूलभूत समस्यांवर तीव्र भाष्य करण्यात आलंय. यामुळे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं. या फलकामध्ये गावातील अनेक गंभीर अडचणी मांडण्यात आल्या. त्यात पाण्याची टंचाई ही प्रमुख समस्या असल्याचं नमूद करण्यात आलंय. तुमच्या गावात प्यायला वापरायला पाणी नाही असं सांगत दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित केला. त्याचबरोबर नळातून येणारं पाणी अस्वच्छ असून काळाने फेस आलेलं असल्याची तक्रार व्यक्त केली. याशिवाय गावातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचं फलकावर नमूद करण्यात आलंय. रस्ते गावात एक नंबर बेकार अशी स्पष्ट शब्दात टीका करत ग्रामविकासाच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गावातील कचरा आणि घाणीचा प्रश्न गंभीर बनलाय. गावात घाण कचरा दुनियेचा झालाय असं नमूद करत स्वच्छतेच्या अभावाकडे लक्ष वेधलंय. अतिक्रमणाचा मुद्दाही या फलकात अधोरेखित करण्यात आलाय. गावात अतिक्रमण एवढं हाय चाललंय मुश्किल असं म्हणत नागरिकांना येणाऱ्या अडचणी मांडल्यात. या सर्व समस्यांमुळे गावाची एकूण प्रतिमा बिघडते. परिणामी विवाहासाठी येणाऱ्या पाहुण्यांवरही नकारात्मक परिणाम होत असल्याचं सूचित करण्यात आलंय. फलकाच्या शेवटी अशा गावात पोरी देऊन काय, माझ्या पोरीची वाट लावू काय, असा संतप्त प्रश्न विचारण्यात आला, ज्यातून गावातील परिस्थितीबद्दलची तीव्र नाराजी स्पष्ट होते. या फलकामुळे गावातील नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटतात. काहींनी हा प्रश्न योग्य असल्याचं मान्य करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली, तर काहींनी अशा पद्धतीनं सार्वजनिकरित्या टीका करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय. दरम्यान या घटनेमुळे ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनावर दबाव वाढलाय. लवकरच पाणी, रस्ते, स्वच्छता आणि अतिक्रमण यांसारख्या समस्यांवर ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते.